मोठी बातमी आपण बघतोय पावसासंदर्भातली। पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। ही मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय। धानोरी परिसरात रस्त्याला नदीचं रूप आलेलं आहे। तुफान पावसाची आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अनेकांच्या गाड्या सुद्धा या पावसामुळे आणि या पाण्यामुळे अडकलेल्या आहे, कारण रस्ते जलमय झालेले आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। पुणे शहरात हा जोरदार पाऊस आता झाला असल्याचं आपण बघतोय। त्या दरम्यानचे दृश्यही आपण पाहू शकतोय। रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढणं, वाट काढणं देखील नागरिकांना अवघड झालंय। मोठे आपण दृश्य पाहतोय। अनेकांच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। तर अनेक चारचाकी गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत आणि हे पाणी इतकं आहे की या पाण्यातून वाट काढणं सुद्धा नागरिकांना अवघड झालेलं आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी आज लावलेली आहे। पुणे शहरात हा जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली। तर धानोरी परिसरातील रस्त्याला सुद्धा नदीचं रूप प्राप्त झालं। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आघाडी यांच्याकडून। सागर, या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्की पुणे शहरात उपनगरात जोरदार पाऊस झालेला आहे। लक्ष्मीनगर असेल, धानोरी असेल, या ठिकाणी तर रस्त्याला नदीचं रूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती अडकलेल्या पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या स्वरूपात पुराचं स्वरूप या रस्त्यावरती आल्याने अनेकांनी रस्त्याच्या बाजूला उभा राहणं पसंत केलं। अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत, त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पावसाचं वातावरण अजूनही पाहायला मिळत आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो धानोरी असेल, लक्ष्मीनगर असेल या भागात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे घरी जाणाऱ्यांसाठी मोठी कसरत आता करावी लागणार आहे आणि करावी लागतील त्यांना। निश्चितच धन्यवाद सागर, दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी।